नमस्कार मित्रांनो, बांधकाम कामगार नोंदणी रिन्युअल कशी करायची हेच आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. सोबतच डॉक्युमेंट कोणते कोणते लागणार आहेत ते सुद्धा बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला व्हिडिओ सुरू करूया. या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देणारच आहे. खूप जणांची कॉमेंट येत होती की सर साईट चालू नाहीये. तर ह्या ठिकाणी जर तुम्ही गुगल क्रोम यूज करत असाल तर ह्या ठिकाणी ब्लँक पेज येत आहे. हा प्रॉब्लेम गुगल क्रोमला येत आहे. जर तुम्ही ह्या ठिकाणी रिफ्रेश केलं तर ह्या ठिकाणी पाहू शकता युअर कनेक्शन इज नॉट प्रायव्हेट म्हणून येत आहे. तर हा प्रॉब्लेम गुगल क्रोमला येतच आहे. तर ह्या ठिकाणी मी गुगल क्रोम यूज करणार नाही. तर ह्या ठिकाणी मी मोझिला फॉक्स ब्राउझर यूज करणार आहे. मी वेबसाईट ओपन केलेली आहे. तर ह्या ठिकाणी होम पेजवर आल्यानंतर कंस्ट्रक्शन वर्कर ऑनलाईन रिन्युअल या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी वेबसाईट व्यवस्थित चालत आहे. त्यानंतर सिलेक्ट ॲक्शन, त्यानंतर न्यू रिन्युअल, रजिस्ट्रेशन नंबर म्हणजेच आपल्याला बांधकाम कामगार नोंदणी क्रमांक टाकायचा आहे, जो की MH पासून सुरू होतो. मी टाकून घेतो. त्यानंतर प्रोसीड टू फॉर्म या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. संपूर्ण आपली प्रोफाईल ओपन झालेली आहे. रजिस्ट्रेशन नंबर, बांधकाम कामगाराचे संपूर्ण नाव, मोबाईल नंबर, आधार नंबर आणि डेट ऑफ बर्थ. त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला 90 दिवसाच्या कामकाजाचा तपशील द्यायचा आहे. मी स्क्रोल करून घेतो. त्यानंतर कामकाजाचे स्वरूप, जर तुम्ही फिटर असाल, वेल्डर असाल, पेंटर असाल, इलेक्ट्रिशियन असाल, जे काय असेल ते ह्या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या. मी ऑल टाईप हेल्पर सिलेक्ट करून घेतो. जारी करणाऱ्याचा प्रकार, हे 90 दिवसाचं सर्टिफिकेट आपल्याला कोणी दिले, कॉन्ट्रॅक्टदारानं दिले, ग्रामसेवकनं दिले किंवा ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा महानगरपालिकेनं दिले. आपल्याला कॉन्ट्रॅक्टदारानं दिले म्हणून मी कॉन्ट्रॅक्टदार सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर, म्हणजेच आपल्याला कॉन्ट्रॅक्टदाराचा रजिस्ट्रेशन नंबर टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी जर कॉन्ट्रॅक्टदाराने तुम्हाला 90 दिवसाचं सर्टिफिकेट दिलेलं असेल, या स्वरूपात सर्टिफिकेट असणार आहे, तर या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टदाराचं रजिस्ट्रेशन नंबर असेल, तोच रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला टाकून घ्यायचा आहे. या 90 दिवसाच्या सर्टिफिकेटवर संपूर्ण माहिती हा कॉन्ट्रॅक्टदारच भरतो. याच्यावर आपण काहीही करण्याची आवश्यकता नाहीये. या सर्टिफिकेट बरोबर तुम्ही कॉन्ट्रॅक्टदाराचं लायसन आणि कॉन्ट्रॅक्टदाराचं वर्क ऑर्डर घ्यायला विसरू नका. आपल्याला या ठिकाणी 3 डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहेत. 90 दिवसाचं सर्टिफिकेट, कॉन्ट्रॅक्टदाराचं लायसन आणि कॉन्ट्रॅक्टदाराचं वर्क ऑर्डर, हे 3 डॉक्युमेंट लागणार आहेत. मी रजिस्ट्रेशन नंबर टाकून घेतो. त्यानंतर जावक क्रमांक आणि जावक दिनांक हे 90 दिवसाच्या सर्टिफिकेटवरच मिळतील. ह्या ठिकाणी पाहू शकता वरच्या साईडला जावक क्रमांक आणि जावक दिनांक, जो काही क्रमांक असेल आणि जो काही दिनांक असेल ह्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर जावक दिनांक, त्यानंतर कॉन्ट्रॅक्टदाराचं नाव, जे 90 दिवसाच्या सर्टिफिकेटवर आहे तेच ह्या ठिकाणी व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपल्याला 90 दिवसाच्या सर्टिफिकेट, या ठिकाणी आपल्याला कॉन्ट्रॅक्टदाराचं नाव दिसेल, तेच नाव या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे. मी टाकून घेतो. त्यानंतर जिल्हा, त्यानंतर तालुका, त्यानंतर ह्या ठिकाणी मी स्क्रोल करून घेतो. त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला बांधकाम कामगार सुविधा केंद्र निवडून घ्यायचे आहे. याच केंद्रावर जाऊन आपल्याला व्हेरिफिकेशन करायचे आहे. जी तारीख पुढे येईल त्या तारखेला या ठिकाणी मी केंद्र सिलेक्ट करून घेतो.
त्यानंतर डॉक्युमेंटची साईज ही 2 MB पेक्षा कमी असली पाहिजे. तुम्ही JPG PDF दोन्ही स्वरूपात अपलोड करू शकता. त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला 90 दिवसाचं सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. सर्टिफिकेट अपलोड करताना 90 दिवसाचं सर्टिफिकेट, कॉन्ट्रॅक्टदाराचं लायसन आणि कॉन्ट्रॅक्टदाराचं वर्क ऑर्डर हे एका PDF मध्ये मर्ज करून घ्यायचं आहे आणि ह्या ठिकाणी आपल्याला अपलोड करून घ्यायचं आहे. मी अपलोड करून घेतो. थोडक्यात तुम्हाला PDF दाखवतो. तर या स्वरूपात आपल्याला एकत्र PDF करायचं आहे. हे 90 दिवसाचं सर्टिफिकेट, त्यानंतर कॉन्ट्रॅक्टदाराचं लायसन, त्यानंतर वर्क ऑर्डर या स्वरूपात आपल्याला PDF मध्ये मर्ज करून घ्यायचं आहे आणि ह्या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचं आहे. तिन्ही डॉक्युमेंट एका PDF मध्ये. या ठिकाणी अपलोड सक्सेसफुली झालेला आहे. त्यानंतर व्हिजिट डेट, या ठिकाणी बांधकाम कामगार सुविधा केंद्राला व्हिजिट करण्याची तारीख आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. याच तारखेला आपल्याला जाऊन व्हेरिफिकेशन करायचं आहे. परभणी जिल्ह्याच्या तारखा खूप लांब गेलेल्या आहेत. मी तारीख सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला टिक करायची आहे आणि सेव्ह या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर सेंड OTP, आपल्या मोबाईल नंबरवर एक OTP गेला असेल, तो OTP ह्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि व्हॅलिड OTP या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी थोडा वेट करायचा आहे. या ठिकाणी आपला फॉर्म सक्सेसफुली सेव्ह झालेला आहे. पोचपावती क्रमांक आलेला आहे. त्यानंतर ओके ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर प्रिंट अपॉइंटमेंट लेटर याच्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. तर ह्या ठिकाणी आपलं लेटर आलेलं आहे. जी तारीख आपण सिलेक्ट केली होती त्या तारखेला आपल्याला हे लेटर, जेवढे डॉक्युमेंट आपण 3 डॉक्युमेंट दिले होते, 90 दिवसाचं सर्टिफिकेट, कॉन्ट्रॅक्टदाराचं लायसन आणि वर्क ऑर्डर, हे 3 डॉक्युमेंट आणि हे लेटर घेऊन आपल्याला व्हेरिफिकेशनला जायचं आहे. त्याच्यानंतर आपलं रिन्युअल होणार आहे. तर धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.